तर अचलपूरमधून स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहे। स्वप्नील, काय सांगाल अचलपूरमध्ये सध्याची काय स्थिती आणि कशी तयारी सुरू आहे? नक्कीच वृषाली, आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 3 बिग फाईट होणार आहे, ज्यामध्ये राज्याचं लक्ष लागून असलेल्या अचलपूर मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर बच्चू कडू निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। तिकडे तिवसामध्ये जे आहे ते यशोमती ठाकूर आहे आणि बडनेरा मतदारसंघामधनं जे आहे ते रवी राणा चौथ्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहेत। आपण जर पाहिलं तर अचलपूर मतदारसंघामधनं बच्चू कडू विरुद्ध काँग्रेसचे बबलू देशमुख विरुद्ध भाजपचे प्रवीण तायडे अशी तिहेरी लढत जी आहे ती या मतदारसंघामध्ये लागलेली आहेत। आपण जर पाहिलं तर बच्चू कडूंची परिवर्तन महाशक्ती आघाडी सध्या राज्यामध्ये आहे। कालच बच्चू कडूंनी सांगितलं की आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही असा बच्चू कडूंनी दावा केलेला आहे आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर बच्चू कडूंचे किती आमदार निवडून येतात याकडे सर्वांचं देखील लक्ष लागलेलं आहे। आपण बघू शकतो मी सध्या या अचलपूरच्या कल्याण मंडप या भागामध्ये आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। 8 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नक्कीच आपण थेट जाऊया। वरळीतून निवृत्ती बाबर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, वरळी हेवी वेट असा हा मतदारसंघ, हेवी वेट लढत काय होणार नेमकं इथे? नक्कीच ऋषाली, आपण जर पाहायला गेलं तर वरळीमध्ये जवळपास 53.53% मतदान जे आहे ते मतदान झालंय आणि या मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आपलं नशीब आजमावणार आहेत आणि याचीच मतमोजणी जी आहे ते महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी जे आहे ते या हॉलमध्ये केली जाणार आहे। आपण पाहू शकतो की प्रशासनाकडून जय्यत तयारी जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे। चोख पोलीस बंदोबस्त, त्याचसोबतच सुरक्षा व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे सकाळी 8 वाजता जेव्हा मतमोजणी सुरुवात होईल त्यावेळेस पहिल्यांदा टपाली मतमोजणी जी आहे ती सुरू केली जाणार आहे। त्यासाठी 5 टेबल असणार आहेत। त्याचसोबतच जे ईव्हीएम ची मतमोजणी असणार आहे त्याच्यासाठी 14 टेबल असतील आणि त्याच्या 17 एकूण फेऱ्या होणार आहेत। जवळपास 11 ते 11:30 नंतर वरळी विधानसभेचं चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात होईल। आपण जर पाहिलं तर जवळपास 1,41,000हून अधिक मतदान जे आहे ते या ठिकाणी झाले आणि त्याच्यामध्ये महिलांचं आणि पुरुषांचं समसमान प्रमाण आहे आणि वरळी विधानसभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की या ठिकाणी तिरंगी लढत आहे। शिंदे गट विरुद्ध ठाकरे जरी असलं तरी मनसेची देखील या ठिकाणी भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण की या मतदारसंघामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2 वेळा मोठमोठ्या सभा घेतल्या होत्या, त्याचसोबतच अनेक दौरे केले होते। त्याचसोबतच शिंदे गटाने देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तर 17 फेऱ्यांमध्ये वरळीचा निकाल पूर्ण होणार आहे। वरळीत आदित्य ठाकरे, मिलिंद देवरा विरुद्ध संदीप देशपांडे अशी तिहेरी लढत आहे।